नमस्कार मंडळी, आज आपण इथे बघणार आहोत अतिशय गुणकारी आणि अतिशय आरोग्यवर्धक अशी तांदूळजा किंवा मग तांदळीची रानभाजी। ही रानभाजी कुठेही उपलब्ध सहज होते आणि अतिशय गुणकारी अतिशय आरोग्यवर्धक आहे आपल्या तब्येतीसाठी। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जुळी तांदूळजाची भाजी घेतलेली आहे। भाजी अतिशय कोवळी आहे। भाजीची ओळख म्हणून काही पानं ह्या भाजीचे तांबड्या रंगाचे असतात किंवा लालसर रंगाचे असतात। तर आता सुरुवातीला आपल्याला ह्या भाजीचे पानं तोडून घ्यायचे आहे। तर इथे भाजीचा एक एक भाग किंवा एक एक भाग घेऊन आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे की ह्याचे पानं तोडायचे आहेत। आणि सगळे पानं तोडून घेतल्यानंतर हे पानं आपल्याला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। म्हणजे त्या भाजीमधलं जे काही माती असेल किंवा जे काही मातीचे कण असतील ते सहज निघून जातील। तर इथे मी 3 ते 4 पाण्याने ही भाजी धुवून घेणार आहे। आता भाजी धुतल्यानंतर एका चाळणीत काढून घ्यायचं किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या टोपलीत काढून घ्यायचं की जेणेकरून त्यामधलं पाणी निघून जाईल। आता इथे तुम्ही बघू शकता ह्या भाजीचे काही पानं तांबड्या रंगाचे सुद्धा आहेत। भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। गॅस हा आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आहे आवडीप्रमाणे। तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं तळतळलं की त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या उबडधोबड ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। आणि इथे मी लाल मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। तर लाल मिरची सुद्धा 2 ते 3 लाल मिरची इथे मी कापून टाकलेली आहे। आणि हे मिश्रण आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे मी कुठल्याच प्रकारच्या मसाल्याचा वापर करणार नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि आपल्या नेहमीच्याच पद्धतीने ही भाजी बनवणार आहे। पण चवीला अतिशय भन्नाट अशी ही भाजी तयार होते। आता आपल्याला हे मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर दुसरीकडे आपली भाजीमधलं पाणी सुद्धा पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि कांदा सुद्धा छान असा लाल झालेला आहे। आता या स्टेजला इथे आपल्याला भाजी टाकायची आहे। सुरुवातीला मीठ त्यामध्ये टाकायचं नाही। मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला भाजी पूर्ण शिजल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। कारण ही पालेभाजी आहे आणि पालेभाजी शिजल्यानंतर कमी होते। सुरुवातीला आपण मीठ टाकलं तर भाजी खारट होऊ शकते, त्यामुळे सुरुवातीला मीठ टाकायचं नाही। आता इथे आपण थोडी भाजी टाकत जायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने फिरवत जायचं आहे। तर इथे पूर्णपणे इथे भाजी मी टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटातच भाजी अगदी कमी झालेली आहे। आता ह्या भाजीवर झाकण झाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटं ही भाजी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे। भाजी 5 ते 10 मिनिटांनंतर छान शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेजला इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकायचं आहे आवडीप्रमाणे। तर इथे मी 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी आणखीनच छान चव येते भाजीला। तर इथे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत भाजी 1 ते 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे आणि इथे आपली मस्त चमचमीत तांदूळजाची भाजी तयार आहे। ही भाजी चपातीसोबत किंवा मग गरम भाकरीसोबत अतिशय भन्नाट अशी लागते। अशा पद्धतीने भाजी बनवली तर लहान मुलंच काय मोठे सुद्धा 2 भाकरी जास्तीच्या खातील आणि मुलं सुद्धा आवडीने ही भाजी खातील। आता इथे एका प्लेटमध्ये ही भाजी मी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। गरमागरम भाजीसोबत चपाती किंवा भाकरी ही तुम्ही खाऊ शकता। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।